आज 17 जून महाराणा प्रताप यांची 486वी जयंती आणि त्याशिवाय एक दुर्दम्य असा योगायोग या निमित्ताने आलेला आहे. अर्थात उद्या 18 जून जी आहे ही तारीख म्हणजे हल्दीघाटीच्या युद्धाची तारीख आणि या युद्धाला उद्या 450 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्तानं त्याच्या पूर्व संध्येला एक दिवस आधी ही त्यांची जयंती आलेली आहे की ज्या माणसाने हल्दीघाटीच्या युद्धामध्ये अतुलनीय असा पराक्रम गाजवला. खरं म्हणजे आमच्या समोर आतापर्यंत अशा प्रकारचा इतिहास मांडला गेला होता की राणा प्रताप हे हल्दीघाटीच्या युद्धामध्ये पराभूत झालेले होते. मात्र गेल्या 10 ते 12 वर्षापासून आम्ही जे सातत्याने संशोधन करतो आहोत या संशोधनातनं ही गोष्ट स्पष्ट रूपाने समोर आलेली आहे की राणा प्रताप हे हल्दीघाटीच्या युद्धात पराभूत झालेले नव्हते, तर ती अनिर्णायक अशी लढाई होती आणि राणा प्रताप पराभूत झाले नाहीत म्हणून त्यांना पराभूत करण्यासाठी तत्कालीन दिल्लीच्या तख्तावरील बादशाह अकबर याने मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केलेत. मानसिंगांच्या त्या हल्दीघाटीच्या युद्धामध्ये त्यांनी खूप प्रयत्न करून सुद्धा राणा प्रतापला पराभव न केल्यामुळं स्वतः अकबर चालून आला, शहाबाज खान चालून आला, जगन्नाथ कछवा चालून आला, अब्दुल रहीम खान चालून आला. अशा प्रकारचे अनेक मातब्बर सरदार येऊन गेले तरी सुद्धा राणा प्रताप झुकले नाहीत. राणा प्रताप त्याला शरण गेले नाहीत आणि म्हणून अशा वीर शिरोमणी पराक्रमी बलिदान देण्यासाठी स्वातंत्र्यप्रेमी व्यक्तीची जयंतीच्या निमित्तानं या नांदेडमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि मला खूप आनंद होत आहे. या ठिकाणी माझं खूप मोठ्या प्रमाणात स्वागत झालं आणि इथले लोक अत्यंत स्वाभिमानी आहेत, प्रेरणादायी आहेत. जय हिंद, जय. आज महाराणा प्रताप सिंग जन्मोत्सवाच्या निमित्ताने आज आम्ही इथं भव्य असा अन्नदान वाटपाचा खिचडी कार्यक्रमचा वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे. त्याबद्दल मी सर्व राजपूत समाजाच्या बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो व जय हिंद, जय महाराज. आज राष्ट्रवीर महाराणा प्रताप सिंगजीची जयंती आहे आणि नांदेडमध्ये प्रचंड राजपूत बांधवांनी जोर शोराने राणा प्रतापची जयंती केली. आम्ही गेल्या 35 वर्षापासून महाराणा प्रतापच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी इथं प्रयत्न केले. आज आम्हाला अभिमान वाटते की आम्ही आज राणा प्रतापच्या पुतळ्यासमोर आज आम्ही जयंती साजर करतो आणि सर्वांना, सर्व राजपूत बांधवांना या राणा प्रताप जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद. महाराणा प्रताप जयंतीच्या सर्व देशवासियांना, देशप्रेमी लोकांना सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा. आज नांदेडमध्ये ऐतिहासिक अशी महाराणा प्रताप जयंती आम्ही बौद्धिक साजरी करतो आहोत. खास करून जळगावून बघेलजी या ठिकाणी परदेसाहेबांनी त्यांचे जवळपास 22 पुस्तकं आहेत आणि त्यांचं आज अपरिचित अपराजित महाराणा प्रताप हे यांचं एक तसंच कछवे गुरुकुल तर्फे IQ चेकिंगचा मोफत धन्यवाद.